7वीला असल्यापासून मी जिम सुरू केली. जे कमिटमेंट देतात ना 6 महिन्यात बॉडी बनवून देऊ. फॅक्टरी नाही आहे की तुम्ही गेलात आणि तुमचं हा पार्ट बनवला आणि तो लावला. आईच्या पोटात सुद्धा बाळ वाढायला 9 महिने लागते राहील. आणि स्टेरॉइडचं कसं आहे ते आता तुम्ही घ्याल आत्ता बनाल, पण जेव्हा त्याचा इफेक्ट उतरतो ना तर पहिल्यापेक्षा एकदम घाणेरडं फिजिक बनतं. फिटनेस हा गेमच सगळं डिसिप्लिनचा आहे. पैसा असून तुम्ही फिजिक बनवू शकत नाही. आता फिजिकल ॲक्टिव्हिटी नको आहे आणि उपाशी राहून मरतात असं झालंय. आपलं ब्रेन असं आहे ना, जे वाईट आहे ना ते पहिले ग्रॅप करणार. लीन होणं आणि बारीक होण्यात खूप फरक आहे. इंडिया B12 आणि प्रोटीन डेफिशियन्सीमध्ये टॉप 10 मध्ये. गावातले बायका 5-5 किलोमीटर डोक्यावर हंडा घेऊन चालतात. कुठून फॅट वाढेल? नमस्कार, राम राम, जय खानदेश. द एम्प्टी स्पेस आणि स्पार्कल ऑप्टिकल्स प्रेझेंट कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत एक फिटनेस कोच अंकित जोशी. नमस्कार अंकित दादा, तुझं खूप खूप स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आपण चहाचा आस्वाद घेऊयात. हो नक्की. आणि हेल्दी गप्पांना सुरुवात करूयात. येस. तुम्ही आता फिटनेस जर्नीमध्ये तुमची सुरुवात केली, बरोबर. तर तुम्हाला काय मोटिवेशन होतं? आता माझे स्वतःचेच मोटिवेशन ॲक्च्युली माझे वडील होते, म्हणजे वडील आहेत. कारण की मी लहान असल्यापासून वडिलांना माझ्यासमोर असं वर्कआउट व्यायाम वगैरे करताना पाहत पाहत वाढलो आहे. आणि तीच आवड मला त्यांच्यामुळे माझ्यामध्ये आली ॲक्च्युली. अच्छा, म्हणजे आपण म्हणतो की घरचं अपब्रिंगिंग पाहिजे, म्हणजे मुलांना ते संस्कार लागतात. एक्झॅक्टली. आता आपण बघतोय की टिफिनमध्ये मॅगी घेऊन चाललेत, बरोबर, पास्ता घेऊन चाललेत, बरोबर, किंवा लहानपणापासून एन्झायटी म्हणा, बरोबर, किंवा बाकी सगळे जे आजार आहेत ते एका सर्टन एज नंतर व्हायला पाहिजे ते आतापासून होत आहेत. खरं. तर ही फिटनेस जर्नी तसं फिटनेस संस्कार पाहिजे का, असं काय वाटतं? नाही, हे मात्र खूप खरं आहे. आता आपल्यात काय वयात काय एवढं फरक नाही आहे. आपण जेव्हा लहान होतो, जेव्हा आपण वाढत्या वयात होतो, जेव्हा आपण 1ली-2रीमध्ये वगैरे लहान असताना, तर तेव्हा आता मी जसं म्हणलं वडिलांकडनं मला ही आवड आली. जसं मी लहान असताना मला आंघोळ वगैरे झाल्यानंतर जेव्हा मला बाजूला बसवायचे ते की तू बघ मी काय करतोय, ते माझ्यासमोर सूर्यनमस्कार मारायचे, पुशअप्स मारायचे, ते दरवाजाच्या वरती ते नाही का ती स्पेस असायची त्याला पकडून पुलअप्स वगैरे करायचे, बैठका मारायचे. मग शेवटी आपण काय करतो, आपण समोर जे आपलं घडतंय ते बघून आपण कॉपी करतो पुढे, तसं वागण्याचा प्रयत्न करतो. आणि तेच गुण माझ्यामध्ये आले आणि ती म्हणजे आवड, माझं पॅशन आणि माझं करिअरमध्ये आता कन्वर्ट झालं हळूहळू. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे आता जे काय रोगराई वगैरे आता लहान वयात सुरू झाली त्याची सुरुवात पण घरातनं सुरू होते. आता आपण लहान असताना बघा, आता आपल्या लहान असताना आपण कुठे बाहेर जास्त वडापाव खायला नाही, तर आपल्याला व्हरायटीज नव्हत्याच पहिली गोष्ट म्हणजे. आणि जंक फूड हे नाच्या बरोबर होतं. भूक लागले की दूध पोहे खा, नाहीतर मग पोळीचा लाडू खा, नाहीतर मग तुपाचे वगैरे पदार्थ घरच्या घरी खा. म्हणून हे सगळे तेव्हा नव्हतं. पण आता काय झालं, फास्ट फूडमुळे आता इझी मनी झालेलं आहे. आता इझी मनी झाल्यामुळे काय होतं की चला एक क्लिक दाबलं आणि आपल्याला पार्सल घरात आलं. सो मुलांना आजकालचे पॅरेंट्ससुद्धा फास्ट फूड स्वतःहूनच देतात. आता मॅगडीमध्ये वगैरे कधी तू बघितलंस तर लहान मुलांना घेऊन आई वडील तिथे खात बसलेले असतात. सो काय होणार, मुलं हेच कॉपी करणार. आणि बॉडीमध्ये जंक, पाम ऑइल वगैरे आणि सगळं मैदा वगैरे लहानपणापासूनच बॉडीमध्ये झाल्यामुळे सो तेच आतमध्ये ग्रो होणार आणि त्याचे हे फळ आहेत शेवटी. बरोबर. आणि लहानपणी आपण बाहेर जात असताना जर काही खायची इच्छा झाली, खारे शेंगदाणे, ओली भेळ, सुकी भेळ, त्याच्या पलीकडे मला तर काही आठवत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे, तेवढंच राहायचं. एक्झॅक्टली. तर ब्रेड आणि ते फास्ट फूड, चायनीज, बरेचसे प्रकार आले त्या. बरोबर, मे बी ते पण काही. एक्झॅक्टली. भेसळ सगळं झालेलं आहे. या जनरेशनची भेसळ झालेली आहे. 2000च्या प्लस बॉर्न झालेत त्यांचे, असं जेनझी. एक्झॅक्टली. आता आपण बघतो की कोणतीही व्यक्ती जिम जॉईन करताना एक आयकॉन डोळ्यासमोर ठेवते की मला अशी बॉडी पाहिजे. बरोबर. आमच्या इथे एका महिन्यात 6 पॅक्स बनवून मिळतील अशा पाट्या लावायला सुरुवात झाली असं म्हणून. बरोबर. आपण युट्यूबला बघतो अशा पाट्या. बरोबर. तर हे जे मोठे मोठे आयकॉन्स आहेत, फॉरेन्स असतील, ते हार्ट अटॅकने मरतायत. बरोबर. तर ते का सुरू झालं, आता खूप ट्रेंड सुरू झाला. बरोबर. आताच रिसेंटली एक 32 इयर्सचा एक चांगला एकदम रिप्ड, एकदम चांगली वॅस्क्युलरिटी असणारा एक माणूस एक्सपायर झाला हार्ट अटॅकमुळे. आता त्याला व्हेरियस रिझन्स आहेत हार्ट अटॅकला. पहिली गोष्ट म्हणजे ओव्हर स्ट्रेस असल्यामुळे ब्लड कोलेस्ट्रॉल वाढू शकतो, त्याच्यामुळे
हार्टवर प्रेशर येऊ शकतं, त्यांनी सुद्धा जाऊ शकतात. पण जे कमिटमेंट देतात ना 6 महिन्यात बॉडी बनवून देऊ, ओके, ती काय कुठली फॅक्टरी नाही आहे की तुम्ही गेलात आणि तुमचं हा पार्ट बनवला आणि तो लावला. ओके, म्हणजे प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो नैसर्गिक व्हायला. ओके, 6 महिन्यात काही होत नाही. आईच्या पोटात सुद्धा बाळ वाढायला 9 महिने लागतात. ओके, तर ते 9 महिन्याचा टार्गेट पकडून चाललं तर तुम्ही शेपमध्ये येऊ शकता, टार्गेट येऊ शकतं नैसर्गिकरित्या. एक्झॅक्टली. आणि हे सगळे जे म्हणतात ना 6 महिन्यात 3 महिन्यात, हे निसर्गाच्या विरुद्ध जाऊन करतात. मग काय करतात, मग ते हळू स्टेरॉइड रिकमेंड करतात. आणि आजकाल जनरेशन जे 2000+ इयर्समध्ये जे बॉर्न झालेत त्यांना कसं आहे, त्यांना शॉर्टकट्स खूप हवे असतात. ओके, ठीक आहे, तुमचं गोल जर असेल की मला बॉडी बिल्डर वगैरे व्हायचं आहे तर तेव्हा इट्स ओके असं समजू शकतो. पण आता नुसतं ट्रान्सफॉर्मेशनसाठी आजकालची वेळी 3 महिन्यात ट्रान्सफॉर्मेशन आणि शक्यच नाही. आम्हाला 3-3 वर्ष लागायची, आता लागायची म्हणजे आत्तासुद्धा माझं ऑन प्रोसेस चालू आहे. सो स्टेरॉइडच्या आहारी गेल्यामुळे हे 6 महिने ट्रान्सफॉर्मेशन वगैरे हे तो रिझल्ट मिळतो तात्पुरता, पण लॉंग टर्मसाठी जे इफेक्ट आहेत ना खूप भयानक आहेत. मग ते असं लहान वयामध्ये 32 वय झालं, 35 वय झालं, हार्ट अटॅकनी जाणं, ऑर्गन्स फेलियर होणं, हे सगळे साईड इफेक्ट बघायला मिळतात आपल्याला. थोडं डिस्क्राईब करून सांग ना, म्हणजे बाकीच्या ऑडियन्सला, की स्टेरॉइड काय प्रकार असतो, ते कसं घेतलं जातं. एक्झॅक्टली. आणि ते आता गोळ्या आहेत का त्याचं इंजेक्शन आहे, बरोबर, आणि कोणत्या पार्ट्सवर त्याचा परिणाम होतो. हां, आता पहिली गोष्ट म्हणजे स्टेरॉइड्स आपल्या भारतामध्ये इलिगल आहेत, ते लिगली अलाउड नाही आहेत. ओके, सो आता जे काही स्टेरॉइड्स मिळतात ते ब्लॅक मार्केटने मिळतात. आता जी गोष्ट आपल्याकडे लिगलच नाही आहे, तो ब्लॅक मार्केटमधनं जे आपल्याला प्रोडक्ट मिळतं आहे ते कशावरून आपल्याला क्वालिटी मिळते, स्टँडर्ड, हा पॉईंट 1 आहे. ओके, आणि दुसरी गोष्ट, स्टेरॉइड्स म्हणजे काय असतं, ते हार्मोन्स असतात. म्हणजे आता उदाहरण घे की आता मेल हार्मोन आहे, टेस्टोस्टेरोन आहे. ओके, टेस्टोस्टेरोन म्हणजे काय की आपल्या टेस्टिसमधनं ते हार्मोन्स बनतात. ओके, तर आपल्या बॉडीची एक लिमिट असते त्या प्रोडक्शनची. म्हणजे आपली बॉडी एका लिमिटपर्यंत ते बनवणार. ओके, मग एक लिमिटच्या इथे ते स्टॉप होतं. म्हणजे आता एक्झाम्पल, आता तू ट्रान्सफॉर्मेशनला घेतलंस तर तुझी बॉडी वगैरे एका लिमिटपर्यंत बनली, तुला वाटलं अरे वा छान होतं आहे, तर त्या लेवलला जाऊन तुला प्लॅटो येणार की यार त्याच्या पुढे बॉडी एक्सक्रीट नाही करू शकत. तर तू दुसऱ्याला बघणार, नाही यार हा तर माझ्यापेक्षा खूप जास्त बिल्डर दिसतोय और खूप चांगला साईजमध्ये दिसतोय, मग तू जरा तो डिस्टर्ब होणार. मग तू ह्या ट्रॅककडे वळणार की मला काहीतरी आर्टिफिशियल घ्यायचं आहे. मग आपल्याकडे खूप सारे असे लोक आहेत, ते उलटं मोटिवेट करतात हे सगळं घ्यायला. आता मी तोंडावर नाव घेऊन सांगतो, तो तरुण गिल म्हणून आपला यूट्यूबर आहे, तर तोंडावर डायरेक्ट तो प्रमोट करतो, नाही आहे अच्छा आहे, ऐसा आहे वैसा आहे वगैरे वगैरे. बरोबर, मग आता ते असे इन्फ्लुएन्सर जे आहेत यांना बघून आपलं यूथ फसतं. आपल्याला रिसर्चपेक्षा आपण रुमर्स थ्रू जास्त जातो, असं आहे. तर आता स्टेरॉइड्स वगैरे आता ते 2 फॉर्ममध्ये घेतात. एक म्हणजे ते कॅप्सूल फॉर्ममध्ये घेतात, टेस्टोस्टेरॉन बूस्टर्स वगैरे, आणि एक म्हणजे इंजेक्टेबल फॉर्ममध्ये. आता ते कॅप्सूल फॉर्ममध्ये घेतल्यामुळे एवढं नुकसान होतं ते सगळ्यात भयानक. पहिली गोष्ट, कॅप्सूल आपल्या पोटात जाते आणि त्यानंतर ती सगळी प्रोसेस ती लिव्हर थ्रू, किडनी थ्रू जाणार आहे. बरोबर, आणि लिव्हर आणि किडनीसाठी ते एकदम असं ते एक भयानक रसायन येते. मग नंतर काय होतं की ते कधी ना कधी लिव्हर फेलियर होणं, ओके, किडनीला वगैरे प्रॉब्लेम्स येणं. मग हळूहळू काय होतं, तुमचं एक ऑर्गन्सला प्रॉब्लेम यायला सुरुवात होतात. ओके, मग आता सेकंड ॲडव्हान्स लेवलला जे घेतात ते बॉडी बिल्डर्स वगैरे, ते इंजेक्टेबल फॉर्ममध्ये. ओके, आणि ते पण जर घेत असतील तर ते डॉक्टरच्या गायडन्स थ्रू जर घेत असतील तर इट्स ओके. कारण स्पोर्ट्स डॉक्टर्स वगैरे असतील, नॉर्मल डॉक्टर नाही, कारण त्यात सुद्धा खूप फसवणूक आहे. कारण हे स्टेरॉइड हा असा विषय आहे भारतामध्ये, इलिगल असल्यामुळे लोक वाटेल ते पैसे लुबाडून ते विकतात. बरोबर. ओके, मी तर सजेस्ट करतो त्या मार्गाला कधीच जाऊ नका. आता मी फिटनेसमध्ये 12 वर्षापासून आहे, फिटनेस फील्डमध्ये. मी स्वतः कधी घेतलं नाही आणि मी स्वतः कधी रिकमेंड करत नाही. कारण की इन फ्युचर आता बघा, आता तुमचं लग्न वगैरे झालं, ओके, आता फ्रँकली स्पीकिंग तुमचं मॅरिटल लाईफ खराब होऊ शकतं. कारण तुम्ही आर्टिफिशियल हार्मोन्स घेतल्याने काय होतं, तुमचं ओरिजिनल प्रोडक्शन बॉडीमधलं कम्प्लीट स्टॉप होतं, कम्प्लीट शटडाऊन होतं. आपली बॉडी एवढी स्मार्ट आहे की त्याला जसं कळतं की तुम्ही बाहेरून हार्मोन्स जर प्रोव्हाइड करताय तर आपण का प्रोडक्शन करावं. जसं तुम्ही जर उदाहरण की तुमच्याकडे खूप पैसा तुम्हाला आयता मिळतोय, कोण बोललं चल मी महिन्याला तुला 2 लाख रुपये देतो, तू नोकरी सोड, तू काय म्हणशील अरे वा मग मी काम का करू. मग तू डिपेंड राहणार. तशी बॉडी मग डिपेंड राहते स्टेरॉइड्सवरती, आपलं ओरिजिनल प्रोडक्शन होतं शटडाऊन. मग ते परत ते चालू करायला तुम्हाला केमिकल्स हे इंजेक्शन्स घ्यावे लागतात. मग ते घेऊन पण तुम्हाला त्याचे सुद्धा साईड इफेक्ट भविष्यात भोगावे लागतात.
सो इट्स ऑल अबाउट शॉर्टकट. जिथे शॉर्टकट आहे तिथे पुढे जाऊन तुम्हाला तेवढ्याच मोठ्या खड्ड्यामध्ये पडावं लागतं. सो इट्स बेटर की त्या मार्गाला न गेलेलं बरं. फिटनेस म्हणजे फक्त मसल, फक्त सप्लिमेंट आणि फक्त स्टेरॉइड आणि फक्त शो ऑफ, तसं खरं फिटनेस नाही आहे जसं मार्केटिंगनी बनवलं आहे. अच्छा, म्हणजे शो ऑफची बॉडी बनवण्यासाठी आपण जी ओरिजिनल बॉडी इनसाइडची बॉडी असते बरोबर बरोबर खराब करतोय. एक्झॅक्टली आणि पैसे देऊन खराब करतो. पैसे देऊन, पैसे देऊन सगळं. आणि मेन म्हणजे तुमचा लाईफ स्पॅन कमी होतो. असं नाही म्हणत की मी 100% की बाबा तुमचं आयुष्य, पण शेवटी ऑर्गनला काय झालं तर मग तुमचं एक ती चेन असते ना शेवटी. बरोबर आहे. मग ते पुढे वाढत जाणार आणि ते खूप मोठं नुकसान होणार मग तब्येतीचं आपल्या. ओरिजिनल ते ओरिजिनल. आणि ओरिजिनलची पण कन्सेप्टमध्ये खूप त्यात हे आहेत, भेदभाव आहेत लोकांमध्ये. आता ओरिजिनल म्हणजे कसं की तुम्ही वर्कआउट करताय कुठल्याही, मी असं नाही म्हणत आहे जिममधलाच वर्कआउट, तुम्ही ॲथलीट असाल, तुम्ही रनिंग करताय और तुम्ही टायकॉन्डो खेळताय, काय करताय, मग ते सगळं करून तुम्ही जे आहार वगैरे तुमचा घरचा जो आहे और जे ते केल्यानंतर तुम्ही जे काय खाताय आणि खाताना तुम्हाला माहिती पाहिजे की कुठल्या ह्याच्यातनं आपल्याला काय न्यूट्रिशन मिळणार आहे. ओके, ते सगळं इंटेक करून तुमची जी बॉडी बनते ना, भले वेळ लागेल. आता या इंजेक्शन्सनी मी तर म्हणतो 3 महिन्यात ते 6 महिन्यात होईल, पण तुम्ही जे स्वतः कसून आर्टिफिशियल सोर्स यूज न करता जे तुम्ही 3 वर्षात बनवाल ना, ते तुमचं स्ट्रक्चर कायमस्वरूपी राहील, लॉंग टर्मसाठी राहील. आणि स्टेरॉइडचं कसं आहे म्हणजे ते इंजेक्शन्सचं और वॉट एव्हर जे सिंथेटिक आहेत ते आता तुम्ही घ्याल, आत्ता बनाल, पण जेव्हा त्याचा इफेक्ट उतरतो ना, तर पहिल्यापेक्षा एकदम घाणेरडं फिजिक बनतं. म्हणजे नको तिथे उगाच पैसे वेस्ट करण्यापेक्षा मी म्हणतो जे फिटनेस हा शब्द आहे त्याला उगाच दुसरं वळण देऊ नये या फेक इन्फ्लुएन्सर्सनी. पण आपल्या लोकांना पण एक सवय आहे, शॉर्टकट जिथे दिसेल तिथे मागे पळणार, पटकन ते टाळलं पाहिजे. त्यापेक्षा शांत बसा घरीच, शतपावली करा आणि नसते ते धंदे नका करू. बरं, त्याच्यापेक्षा मी तर असं सजेस्ट करतो की एक राईट गायडन्स घ्या. असं आहे की तुम्हाला, आणि असं पण कोण नको की नुसतं वरच्यावर मी इथून वाचलं और मी पेपरमध्ये वाचलं, मला माझ्या मित्रांनी सांगितलं, असे फुकट गायडन्स नको. ओके, प्रोफेशनल लेवलनी जा. म्हणजे तुम्ही कुठल्या फिटनेस एक्सपर्टला भेटा. ओके, नाही तर मग जो ह्या फील्डमध्ये बरेच वर्ष त्यांनी दिलेले आहेत त्या लोकांचा अनुभव घ्या. मग अशा गायडन्सने तुम्ही गेलात तर मग सेफली सगळं खूप छान होऊ शकतं. येस. आता सगळ्यात मोठी गोष्ट आपण युट्यूबवर जे बघतो, बरोबर, फिटनेस आणि हेल्थला घेऊन जे चॅनल्स वर्क होत आहेत त्यांना खूप सारा फंडिंग आणि पैसा मिळतो. बरोबर. पण जसं आता मला दाताचं आजार आहे किंवा दात रिकवर करायचे किंवा दात दाखवायचे तर मी डेंटिस्टकडे जातो. बरोबर, तो ऑथराईज आहे ना, मी वेल्डिंग वाल्याकडे जाणार नाही. बरोबर. तसं मला फिटनेसची सजेशन काय पाहिजे असतील तर मी ऑथराईज किंवा सर्टिफाईड लोकांकडे गेलं पाहिजे. बरोबर, एक्झॅक्टली, रदर दॅन इन्फ्लुएन्सरकडे. बरोबर. मग हे कुठंतरी गणत आहे का? आता ह्याच्यात तुम्हाला आता बरेच गोष्टी तुम्हाला एक सांगतो. आता एक फिटनेस एक्सपर्टकडे जर गेलं तर ऑफकोर्स तो जर तुमच्या मागे जर ते बरेच वर्षाची मेहनत और त्यांचे आयडियाज, त्यांचे सिक्रेट्स जर देणार असतील तर ऑफकोर्स ही विल चार्ज. कारण ती शेवटी त्यालासुद्धा त्या प्लॅटफॉर्मवर यायला तेवढा वेळ, तेवढा टाईम आणि तेवढी मेहनत लागलेली, तेवढा खर्च पण लागलेला आहे. तर आपल्याकडे कसं आहे माहिती आहे का की जर हा ट्रेनर जर 10,000 रुपये चार्ज करत असेल ट्रेनिंग द्यायला, तर एक काम करतो मी यूट्यूबवर बघूनच मी करतो ना, मग ते अर्धवट नॉलेज. ओके, पण त्या यूट्यूबरला माहिती आहे का की तुझी रिक्वायरमेंट काय आहे. ओके, आणि आता एक्झाम्पल आता मी सांगतो, एक XYZ ॲक्टरनी सांगितलं की मी ह्या मूवीसाठी मी अशी बॉडी बनवली आणि ह्यासाठी मी हा डाएट केला आहे. मग लोक सगळी वेड्यासारखी तो डाएट करायला जातात आणि ते केल्यानंतर जेव्हा कळतं मला रिझल्ट काय मिळत नाही आहे, मग ते डिमोटिवेट होऊन म्हणतात मी कशाला करू, जाऊ दे, होतच नाही आपल्याकडे. पण लोकांनी एवढं समजून घ्या की जर तो ॲक्टर त्याचं टाईम, त्याचं मनी जर सगळ्या फिटनेस मागे लावतोय, ओके, तर त्याचा एक डायटिशियन असणार आहे और त्याचा फिटनेस एक्सपर्ट असणार आहे गाईड करणारा. आणि तो फिटनेस एक्सपर्ट सेलिब्रिटींचे एवढे चार्ज करतात, तुम्हाला खोटं वाटेल, लाखो, 3-3 लाख रुपये, 4-4 लाख रुपये महिना. व्यायाम करणं सुद्धा एक सायन्स. प्रत्येक बॉडी टाईप नुसार तुम्हाला ते गाईड केलं जातं, तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला ते गाईड केलं जातं. बरोबर. बरेच लोक युट्यूबवर बघून व्यायाम करतात. खरं. आणि त्यांना ट्रेनरला पैसे द्यायला त्यांना वाटतं की का द्यायचे बाबा, काय सोपं आहे. तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात? आता सगळ्यात मोठं म्हणजे डायरेक्ट सांगतो जीवाची रिस्क. बापरे. आता ती कशी ते मी सांगतो.
आता तुम्हाला यूट्यूबवर सांगितलं तू असे स्क्वॉट्स मार, आता ट्रेंडच निघाला आहे की हेवी डेडलिफ्ट मारणार, मस्त 100 120 120-150 किलो डेडलिफ्टचा बार लावणार, प्लेट्स लावणार आणि डेडलिफ्ट मारणार. का की हा यूट्यूबर 1 रेप मॅक्स 2 रेप मॅक्स हेवी उचलतोय, इगो लिफ्टिंग. इगो लिफ्टिंग असं केल्याने हे मिळतो. ओके, पण तुम्ही लिफ्ट करताना तुम्हाला तुमच्यासोबत ट्रेनर आहे का, और कुठला एक्सपर्ट आहे का जो तुम्हाला सांगतोय तू उचलताना तुझी बॅक राऊंड होते, तुझं पोश्चर चुकतोय, तुझी ब्रिदिंग टेक्निक चुकते, तुझा स्टान्स चुकतोय का, तू कसं करावं ते सांगणारं कोण नाही आहे. आणि जर तू लिफ्ट करताना जर इंजुरी झाली तर तू ज्या यूट्यूबरला बघून तू हे सगळं करतोयस तर तो रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आहे का, बरोबर. आता डॉक्टरकडे गेलात, ओके, डॉक्टर म्हणाला तुझं पोटामध्ये प्रॉब्लेम आहे, इथे ऑपरेशन करावं लागेल, मग डॉक्टरला हे सांगतो का तू बस मी फाडतो, मी शिवतो, असं नसतं ना. तसंच फिटनेस सुद्धा ते तसंच असतं, एक्सपर्टकडनं. एक्झॅक्टली. जर डेडलिफ्ट उचलताना मी तर एक सांगतो सगळ्यात मोठी चूक कुठे होते, बॅक इगो लिफ्टिंगला काय होतं, एकतर लोअर मसल स्ट्रॉंग नसतो आणि इगो लिफ्टिंगला उचलताना बॅक राऊंड होते, आणि राऊंड झाल्यानंतर काय होतं मग स्लिप डिस्कचे चान्सेस वाढतात. आणि स्लिप डिस्क एकदा झालं तुम्हाला एकदम मेजर जर झालं तर मग तुम्ही उठलात म्हणजे मग तुम्ही हेवी उचलू शकत नाही, बरेच काही मुवमेंट करू शकत नाही, मग तेव्हा पश्चाताप होईल आणि तेव्हा ते करून काही उपयोग नाही आहे. असे काही इन्सिडेंट्स तुम्ही सांगू शकतात का की तुमच्या अनुभवातून आले? आता मी एक सांगतो, मी एक सोसायटी जिममध्ये माझा एक क्लायंट होता, खूप छान सोसायटी होती, तिथे खाली जिमचा सेटअप सगळा होता. तो म्हणा मला तिथे प्लीज ट्रेन करायला ये. मी म्हटलं ठीक आहे, आपण त्याचं काय टार्गेट होता, आपण ट्रेन करूया. तर तसा अजून एक व्यक्तीसुद्धा तिथे वर्कआउटला यायचा आणि त्याचा एक ट्रेनर यायचा. पण आता काही ट्रेनरचं पण मला कळत नाही ते असे का करतात. एकतर ते अनप्रोफेशनल आहेत, एकतर ते सर्टिफाईड नाही आहेत, अरे हे सगळे त्यांना रूल्स अँड रेग्युलेशन फिटनेसमधले माहिती नाही आहे. आता जर क्लायंट कुठलं तुमचं लिफ्टिंग करतोय तर काही ट्रेनर्स मोबाईलमध्ये चॅटिंग करत बसलेले असतात आणि नुसतं 1 2 1 2 काउंटिंग देणार. ट्रेनर इज नॉट अबाउट जस्ट म्हणजे फक्त काउंटिंग करण्यासाठी ट्रेनर नाही आहे. अरे तू बघ ना तिथे की तू बरोबर उचलतोय का नाही, की तुझं पोश्चर चुकतोय का, चुकलं तर तू पटकन करेक्ट केलं पाहिजेस की नाही तू इथे चुकतोयस. पण तसं नाही, मी तसं बघितलं की हा नुसतं मोबाईलवर काउंटिंग देतोय. पण आता ऑफकोर्स तो क्लायंट तो काय फिटनेसमधला नाही आहे, तो त्याच्याकडनं ट्रेनिंग घेतोय, तो त्यालाही माहीत नाही की ॲक्च्युली ट्रेनरचं नक्की काम काय. मला असं वाटलं की 2-3 वेळा की आपण बोलावं का त्यांना, पण नंतर म्हटलं उगाच त्यांना वाटेल की हा स्वतःची ॲडव्हर्टाइजमेंट करायला येतोय काय, म्हणून मी काय बोललो नाही. तर मग एक दिवस असा आला, खूप वाईट दिवस तो, की मी माझ्या क्लायंटचं मी ट्रेनिंग घेत होतो, आमचं जस्ट ट्रेनिंग होत होतं. तर तो मेंबर परत एकदा आला, तो पुलअप्स जरा वेडेवाकडे मारत होता. तर त्याचा ट्रेनर आहे का नाही बघितलं, पण त्याचा ट्रेनर नव्हता. तर मी म्हटलं की सर तुम्ही खूप चुकीचं करताय, आणि जर तुम्ही पडलात, हात स्लिप झाला काही झालं तर खूप मेजर इंजुरी होईल, सो प्लीज काळजी घ्या. तुम्ही एकतर ट्रेनर नाही आहे तर तुम्ही करू नका, ओके, हवं तर नुसतं वॉक वगैरे करा, पण गायडन्स द्यायला तुम्हाला कोण नसेल तर करू नका. ते म्हटले बरं चालेल ठीक आहे. तर मी आलो बाहेर, मी आणि माझा क्लायंट आम्ही दोघं बाहेर येऊन जरा गार्डन एरियात बसलो. त्यांची वाईफ पुढे काहीतरी वॉर्मअप वगैरे काहीतरी डान्स प्रॅक्टिस चाललेली होती त्यांचीसुद्धा. तर तेवढ्यात 3 मिनटं नाही होत त्यांची वाईफ पळत आली, लवकर अंकित सर आतमध्ये या. मी म्हटलं काय झालं, म्हणजे पळत आली म्हणजे काहीतरी इमर्जन्सी आहे. मी गेलो आतमध्ये, बघतो तर तो माणूस कोलॅप्स झालेला, कोलॅप्स, आणि असं उडत होता जागेवरती. मी म्हटलं हा रे आता काय करायचं. म्हणतो चेलाराम हॉस्पिटल जवळ आहे, मग तिकडे पटापट सगळ्यांनी फोन लावला. म्हटलं पटापट त्यांना हॉस्पिटलाइज करा कारण की ते ॲक्टिव्ह नाही आहेत. मग हळूहळू त्यांची मुवमेंट बंद झाली. मग त्यांना म्हटलं आपण जरा हार्ट पंपिंग देऊया. मग मुवमेंट बंद झाली, मला डाऊट आला काहीतरी झालं आहे मेजर. तर त्यांचे बीट्स पण येत नव्हते, मी चेक केलं ते बीट्स पण ऐकू येत नव्हते, फील होत नव्हते. मग त्यांना CPR दिला मी, CPR देऊनसुद्धा त्यांचा रिस्पॉन्स एवढा आला नाही. तर मग डॉक्टरकडे नेलं, तर डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी डेथ घोषित केलं. म्हणजे माझ्या पुढ्यातच त्यांनी प्राण सोडला होता. तर एवढं शॉकिंग होतं माझ्यासाठी. तर मी बाहेर आल्यावर मी त्यांना विचारलं हे नक्की कसं झालं. त्याची वाईफ असं म्हणाले की नाही ट्रेनरने सांगितलं हे करा, मी काय आज येणार नाही आहे, तर मी नाही तर तुम्ही हा वर्कआउट करा. मी म्हटलं हा ट्रेनर, आता एक ट्रेनरच्या हलगर्जीपणामुळे एकाचा जीव गेला. अरे जर हा ट्रेनर येऊ शकत नसेल तर सांगायला पाहिजे तू सुट्टी घे, नाही तर तू फक्त कार्डिओ नाही तर काहीतरी एकदम लाईट कर, तुम्ही वेट ट्रेनिंग करू नका. मी नाही तर, आणि वेट ट्रेनिंगसाठी ट्रेनर नाही आणि त्या मेंबरने चुकीचं केलं, त्याला
हार्टवर प्रेशर आलं आणि तो अटॅक आला. आणि नंतर तरीसुद्धा आता माझ्यासमोर हे सगळं झालं, तर मी घरी न जाता मी हॉस्पिटलमध्ये गेलो. रात्री 1 वाजेपर्यंत मी होतो. तर मग तेव्हा कळलं की तो माणूस हार्ट पेशंट होता. त्याला 2दा आधी अटॅक्स येऊन गेलेले होते मायनर. डॉक्टरनी सांगितलं त्यांना हेवी लिफ्टिंग वगैरे करू नका तुम्ही. आणि ट्रेनर नेमकं ऑपोजिट त्यांना सगळं सांगत होता. म्हणजे तुम्ही क्लायंटची हिस्ट्री तुम्हाला माहिती पाहिजे एक्झॅक्टली करण्याच्या आधी, एक्झॅक्टली एक्झॅक्टली आणि तीच फॉलो केली. एक्झॅक्टली. इव्हन दो जेव्हा आपण ट्रेन करायला जातोय, आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या असतात एका ट्रेनरच्या. तुम्ही त्यांच्याकडनं काढून घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि तुम्ही एक्सरसाइज करताना तो तुमच्या समोर उभा पाहिजे. एक्झॅक्टली. त्याचा तुम्ही पैसे पे करताय, अटेन्शनचे पैसे. एक्झॅक्टली. की मला तू करेक्ट कर. एक्झॅक्टली. तर हे यात सुधारणा व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे मला तेव्हा कळलं की तो सायंटिफिकली क्वालिफाईड सुद्धा नव्हता. म्हणजे त्याचं ना तो सर्टिफाईड होता, ना त्याला सायंटिफिकली माहीत होतं की आता या हार्ट पेशंटला असा असा जर त्रास आहे तर आपण त्या एक्स्ट्रीम लेवलला देऊ नये. त्याच्या हार्टबीट्स वाढले, त्याच्या आर्टरीजवर जर प्रेशर आलं तर त्याचं असं असं होऊ शकतं. सो एक म्हणतात ना, स्वस्तातलं काय म्हणतो आपण, एक सर्टिफाईड ट्रेनर जर आत्ता घेतला असता, म्हणजे 4-5 हजार वाचवायच्या नादात तुम्ही जर असं नॉन सर्टिफाईड ट्रेनर्स लोकांकडे जर तुम्ही हे केलं तर शेवटी हा जीवावर आला. आता ते काही अमाऊंट मोठी वाटत होती का आता एवढा स्वस्तात हा माणूस मिळाला ट्रेन करायला, हे बरं वाटलं. सो आता ती वेळ निघून गेली ना, आता पश्चाताप करूनही उपयोग नाही आहे. सो असे इन्सिडेंट्स घडतात, असं मार्केट झालेलं आहे. सो याचा दोष ॲक्च्युली ना आता जिमसुद्धा असे झालेले आहेत, जे ट्रेनर्सना, एज्युकेटेड ट्रेनर्सना ते व्हॅल्यूसुद्धा देत नाहीत. माझ्यासोबतच झालेलं. मी आता ते जिमचं नाव घेत नाही. मी K11मधनं माझं इंटरनॅशनल सर्टिफिकेशन झालं. तर मी आधी 6 इयर्स एक्सपिरियन्सच होतो, पण सर्टिफिकेशन आल्यामुळे मला फिटनेस सायन्स नक्की शिकलो मी. तर त्यानंतर मी एका जिममध्ये इंटरव्ह्यूला गेलो. त्यांनी मला सरळ बेसिक सॅलरी ऑफर केली, जे नॉन सर्टिफाईड ट्रेनरचे. ते म्हणले आमच्याकडे ऑलरेडी असे माणसं आहेत, तुम्ही सर्टिफाईड असलं म्हणून काय झालं. आता आपण बघतो की जिममध्ये जाताना लोक जिमची इक्विपमेंट कमी नेतात, किंवा जिम वेअर असतील किंवा आउटफिट सोबत ट्रायपॉड आणि मोबाईल घेऊन जाताना दिसतात असं मला वाटतं. जिम मध्ये जाताना एक एथिक्स पाहिजे का? एक्झॅक्टली. आता पूर्वीसारखं आता काहीच राहिलं नाही. पूर्वी म्हणजे काय, आपण काय एकदम काय त्या जमान्यातले नाही होत, पण तरी पहिले कसं असायचं, एक व्यायामशाळा कॉन्सेप्ट होती ना, तेव्हा शिस्त जास्त होती. तालीम किंवा व्यायामशाळा, हां, तालीम म्हण, नंतर आपलं व्यायामशाळा म्हण, शिस्त, नंतर आपलं काय म्हणतो, एक कोचचा धाक म्हणतो ना, गुरुजी वस्ताद असतील. हां, वस्ताद म्हणा. आता माझी पण त्यात मग एक स्टोरी आहे. आता मी 7वीला असल्यापासून मी जिम सुरू केली. बापरे. ओके. एक तर मला जिममध्ये घेत नव्हते, ॲडमिशन घेऊनच देत नव्हते. मी रिक्वेस्ट करायचो, अरे प्लीज मला खूप आवड आहे, असं तसं. आठवड्याभर रोज गेलो. तर मग तिकडे गेल्यानंतर मग त्या एक गुरुजी होते, मी गुरुजीच बोलायचो त्यांना, काय ट्रेनर बिनर हा शब्द एवढा हे नव्हता. तर त्यांनी कसं घेतलं ह्याला. पण त्यांनी मला 1 वर्ष की शारीरिक मी काय डेव्हलप झालेलं नव्हतं, मग त्यांनी फ्लोअर वर्कआउटवरच मला कुथवलं. ओके. पण ज्या डिसिप्लिनमध्ये त्यांनी मला घडवलं ना तिकडे, म्हणजे मी ते डिसिप्लिन अजूनही डोक्यात आहे. ती गुरुजी आत्ताही आठवतात. पण ते डिसिप्लिन ना आत्ता राहिलं नाही आहे एवढं, म्हणजे राहिलंच नाही असं नाही आहे, आहेत सगळे डिसिप्लिननी करतात, पण कुठेतरी ते जरा बॅलन्स नाही राहिले. आता बरेचसे आता वर्कआउट करताना बघतो ना, तेव्हा मोबाईल काय, म्हणजे तुम्ही काहीच असं घेऊन जाऊ शकत नाही. व MP3 प्लेअर पण घेऊन जाऊ शकत नव्हतं. आता फार मोबाईल घेऊन ते कधी छोटे स्टँडीचे स्पॉटलाईट पण घेऊन जातात. बापरे. ते पण बघितलं मी जिममध्ये. स्कॉट ट्रॅकच्या बाजूला स्कॉट मारताना ते स्पॉटलाईट लावणार, एका साईड मोबाईल माउंट करणार, लावतं हेवी आणि जातो मारायला. आणि हां, अँगल विंगल सेट करणार मस्तपैकी. आणि मग लक्ष असणार कॅमेराकडे, डोळा कॅमेराकडे. आपण काय मारतोय आपल्याला धड माहिती नाही. मग त्यात होतात इंजुरी. मग त्या इंजुरीज होऊन मग हे पुढे जाऊन बघायला लागतं सगळं, की बाबा झाला मणक्याचा त्रास नाही, ह्याचा त्याचा वगैरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल एक म्हणतात ना, फॅशन कॉम्पिटिशन सुरू झालं जिममध्ये. मेन म्हणजे, अच्छा तू कुठली ट्रॅक पॅन्ट घातली, 1000 रुपयाची ट्रॅक पॅन्ट घातली, मी 5000ची नायकी घातली, मी 10,000चे शूज घातले, मी 2500चे टी शर्ट घातले. ह्याच्यावरनं पण
की काय हा साधं काही घालून येतो असं तसं रिपिटेटिव्ह घालतो रिपिटेटिव्ह घालतो. हे पण एक आहे. आधी कसं होतं, चायला आपलं एकच शर्ट फार भोकं बिकं पडेपर्यंत आपल्याला घामच गाळायचा आहे, लंगोट आहे सुटले, घामच गाळायचं ना आपल्याला कुठे ते घालून मॉडेलिंगला जायचं आहे. घाम गाळायला तुम्हाला हे कशाला पाहिजे. मग ते एक आधी होतं, पण आता ते वेगळं सुरू झालं आहे. आता 2 कॅटेगरी झाल्या जिममध्ये. पहिली कॅटेगरी शो ऑफ कॅटेगरी झाली. भारी भारी घालून येणार, वर्कआउटचा पत्ता नसतो, बरोबर, एक थेंब घाम गाळत नाहीत. नुसतं आपलं कुठल्या बेंचवर जाणार, कुठे काय फोटोशूट वा रील बिल बनवायचं असेल ती जागा ॲक्वायर करून बसणार. आणि ते एक आहेत 50% पब्लिक. आणि 50% पब्लिक असं आहे, ते मोबाईल डायरेक्ट लॉकरमध्ये ठेवतात. सरळ आपलं नॅपकिन बिपकिन घेऊन वर्कआउटला जे सुटतात दनादन 2 तास फक्त वर्कआउट करून बाहेर, फुल घामाने एकदम चिम्म होऊन बाहेर. हे मन लावून वर्कआउट करणारी कॅटेगरी एक असते. आणि दुसरी म्हणजे रील्स विल्स. मग त्यात पण कधी कधी भांडणं होतात, तू बेंचेस ॲक्वायर करून बसलायस, तू फ्रेममध्ये आला, तू फ्रेममध्येच आला. आता एक जण आमच्या इथे झालं होतं, श्रक्स मारण्यासाठी 30-30चे हेवी डंबेल उचलून बाजूनी असा घेऊन गेला, मागचा ओरडला, हे समजत नाही का तुला मी ती रील बनवतोय. म्हणजे एक. आणि मेन म्हणजे ना, बऱ्याच ठिकाणी सांगतो, ह्याचं पण कारण आहेत ना तिकडचे. मी त्याच फील्डमध्ये तरीसुद्धा मी दोष देतो, ट्रेनर लोकच असतात. ओके, आता सगळ्यांना दिसतंय क्लायंटना हा ट्रेनरच मोबाईल घेऊन तिथे मिरवतोय. व्हॉट दे विल डू. जेव्हा आपला वस्तात, जेव्हा आपले गुरुजीवर, जेव्हा आपला ट्रेनर जेव्हा स्ट्रिक्ट असेल ना, तेव्हा कोणाची हिंमत होत नाही हे सगळं करायची. आता माझ्या ह्याच्यात कसं होतं, आज सुट्टी मारली न सांगता, तू न सांगता सुट्टी मारलीस, तू व्हॅलिड रिझन काही असेल, ठीक आहे बाबा, काही इमर्जन्सी होती वगैरे, माझं अंग दुखतंय म्हणून मी सुट्टी मारली, उद्या त्याला 500 उठा बसायची माझ्याकडनं पनिशमेंट असायची. बापरे. आणि ते करून घेतल्याशिवाय उद्याचं रुटीन चालू व्हायचं नाही असं. आणि जर तू वर्कआउट करताना मोबाईल घेऊन दिसला, एक तर तू बॅग घेऊन चालतं व्हायचं घरी, नाही तर मग कम्प्लीट रुटीन होईपर्यंत मोबाईल माझ्या ड्रॉवरमध्ये जपतं. ही शिस्त असेल तर हा क्लायंट तुमच्याकडे भले आत्ता गेला तरी तो कायमस्वरूपी तुमच्याकडे येणार, बिकॉज त्याला रिझल्ट तो तुमच्याकडेच मिळतो. ते एथिक्स बरेच जिममध्ये, तर आता ते म्हणतात फॅशनेबल स्टुडिओज म्हणतात ना, स्टुडिओज त्या ठिकाणी राहिले नाही आहेत. आता जिममध्ये नवीन पण सुरू केलेले आहेत स्टुडिओजमध्ये गरबा. आता मला सांगा, आता जर तालमीमध्ये, व्यायामशाळेमध्ये गरबे बिरबे सुरू केले तर काय राहणार आहे का त्याचं काय? ते एक नवीन ट्रेंड सुरू झाले. हे आता कसं आहे माहिती आहे का, आता अर्निंग आणि म्हणतात ना कमवण्यासाठी काही सुरू केलेलं आहे. आता त्याला एक कमर्शियलाइज करणं, फॅशनेबल करणं, बरोबर, किंवा विरंगुळा केंद्र झालंय. शॉर्टकटमध्ये कोणी काही पण येतं, उद्या उठून ती कॅरम पण खेळायला सुरुवात करते म्हणजे त्याला काही लॉजिक वाटत नाही मला. बरोबर बरोबर. पण एक शिस्त पाहिजे. बरोबर. जसं आपण म्हणतो की स्विमिंग करतोय माणूस, किंवा आता जेवण करतोय तर कॅमेरा जेवण करणार आहे, बरोबर, वॉशरूमला जाताना कॅमेरा नेणार आहे, बरोबर. तर ही सेल्फ डेव्हलपमेंटची गोष्ट आहे की ती स्वतःसाठी करतोय, दाखवण्यासाठी करत, बरोबर. तर तो तुझ्या त्याचं लक्ष अँगलकडे असणार आहे, तो काय जिम करणार आहे, बरोबर आहे. ही जिमने शिस्त लावली पाहिजे, बरोबर, जसं तुम्ही म्हटलं तसं, बरोबर. आता मेन म्हणजे जिमचे कोच लोकांनी तसं स्ट्रिक्ट राहणं गरजेचं आहे. त्याच्याने इंजुरी पण झाल्या, तुम्ही मागे म्हटलं. हा, आता एक होता, एक क्लायंट होता, तो आधी ट्रेनिंग वगैरे घ्यायचा, चांगला रिझल्ट मिळाला, पण त्याच्यानंतर त्यांनी ट्रेनिंग सोडलं होतं, तर तो डेडलिफ्ट मारत होता. ओके, तरीसुद्धा मला आधीमध्ये विचारायचं फ्लोअरवर मी असं होतं, सर मी हे करू का वगैरे वगैरे. मी म्हटलं हे बघ, तू करत असेल तर माझ्यासमोर हे काहीतरी काय तो सेट कर, हेवी करत असेल तर, पण मी नसेल और कुठला ट्रेनर नसेल तर तू हे असं करू नकोस. नसताना त्यांनी सेम ते डेडलिफ्टचाच प्रकार केला. त्यांनी व्हिडिओ बघितले, मस्त रील्स टाकली, ते लाईक्स मिळतात डेडलिफ्ट. मग ते मस्तपैकी हेवी लावलं, उचलायला गेला, बॅकग्राऊंड काढकन मणक्यातनं त्याला कॅच आला मोठा. नंतर कळलं त्याला स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम खूप मेजर झाला. आता डॉक्टरने सांगितलं तू हेवी उचलायचं नाहीस. हेवी म्हणजे तू वॉक कर, इन्क्लाइनवर रनिंग पण करू शकणार नाही, हेवी तू काही करू शकणार नाही. पण हे सगळे परिणाम हे सगळे इथून सुरू होतं. आणि आता मेन म्हणजे जेव्हा मी जिम सुरू केली, आता ते म्हटलं ती गुरुजी होते व्यायामशाळेमधले, आता कडकपणाने शिस्त बघा तेव्हाची कशी होती. मला वाटतं ती 2007 का 8ची गोष्ट आहे. तर मला ते प्रीचर कर्ल मारायला सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की तू हे 20 रिपिटेशन्स मारायचे. मी 13मध्येच थकलो. मी म्हटलं नाही, मला होणारच नाही, तू कर. मी म्हटलं नाही, मला जमणारच नाही, मग मी नाही उचलणार म्हटलं पुढे. त्यांना नाही बोल, खाडकन कानाखाली मारली. आमच्या गुरुजींनी सरळ पेटवून दिली. आणि कोणाची काय हिंमत गुरुजींना उलटं बोलायची. मग रागाने का होईना धपाधप तिने मारून घेतलं माझ्याकडनं. ओके, आता ओरडा जरा क्लायंटला, तो उलटा 10 पोरं घेऊन येईल तुम्हाला कुदवायला.
अच्छा. असं आहे. जिम मध्ये किंवा हेल्थ इंडस्ट्रीमध्ये होणारा सगळ्यात मोठा स्कॅम काय वाटतं तुम्हाला? हां, स्कॅम म्हणजे फिटनेस इंडस्ट्रीमध्ये स्कॅम हा एक नसून अनेक येतो. पहिला स्कॅम म्हणजे हा स्कॅम होते असं कळलं की सगळ्यात पहिले त्या माणसाने पळून जावं त्या जिममधून. अच्छा. आता जिममध्ये घुसल्या बरोबर आहे. आता तो व्यक्ती जिममध्ये का आला आहे, बरोबर, ते जाणून घ्या ना तुम्ही की ठीक आहे तुझं टार्गेट काय आहे, ठीक आहे तुला फॅट लॉस करायचं आहे, मसल गेन करायचं आहे, ओके, और तुला तुझं स्टॅमिना ग्रो करायचं आहे, स्ट्रेंथ वाढवायची आहे, त्याच्या टार्गेटप्रमाणे तुम्ही त्यांना गाईड करताय, इट्स गुड. तुम्ही प्रोडक्ट कशाला विकत बसलाय? विकणं गुन्हा नाही आहे, ओके, पण तुम्ही हे विकत घ्या हे लादणं गुन्हा आहे, म्हणजे गुन्हा वाटतं मला. कारण की आता माझी जेव्हा जिम होती स्वतःची, मी कोविडनंतर बंद केली ती, तर स्वतः जिम होती तेव्हा माझ्याकडे लोक म्हणजे जे आधी त्यांचे आई वडील वर्कआउटला यायचे त्या मुलांनाही माझ्याकडे पाठवायचे. अच्छा. का तू ह्यांच्याकडे जा, हे तुला चुकीचं गाईड करणार नाही. चुकीचं मी मोठेपणा नाही सांगत आहे, पण आता कोण आलं ना तर आता तुम्ही कुठल्याही जिममध्ये जा, काय सगळेच असं करतात असं म्हणत नाही मी. गेल्या काय तुम्ही ॲडमिशन घेतलं ना, एक काम करा, तुम्ही हा डबा विकत घ्या, हे पॅकेज आहे, हां हे पॅकेज, हा डबा विकत घ्या, हे BC घ्या, हे क्रिएटिन घ्या, हे ॲल्कार्नेटाईन घ्या, हे EE घ्या, हे सगळं घ्या. आणि मग होतं काय, हे पोरं सगळे घेतात, एकतर मग जातात घरी घेऊन, मग घरी जातात शिव्या की तुला हे डबे वगैरे घ्यायचं असेल तर जिमला जाऊ नको. मग ते काय तसा सिनेरिओ आता क्रिएट झाला आहे, जिमला जायचं म्हणजे आमचे पोरं डबेच खाणार. हे सगळं चुकीचं गाईड जेव्हा करतात ना, मग तेव्हा हे सगळं स्कॅमिंग सुरू होतं. अच्छा. मी काय म्हणतो की तुम्ही फीस घेताय ना, तुम्ही मानाने फीस घ्या ना, ठीक आहे, तुम्ही चांगलं गाईड करताय, तुम्ही ऑथेंटिक चांगलं ट्रेनिंग देताय, तुम्ही हक्काने पैसे मागा ना त्यांच्याकडे, चल 3च्या ऐवजी 5,000 रुपये मागा, पण तुम्ही डबे वगैरे ट्रेनरचं वगैरे फिटनेस एक्सपर्टचा डबे विकणं हे काम नाही. त्याचं काम आहे तू त्यांचं फिटनेस मेंटेन करणं, तुझं प्रोफेशनलिझम सांभाळणं. ओके, सो मी काय म्हणतो की पहिले तू फूडनी अचीव कर. ओके, तू फूडनी अचीव होत असेल तर वेल अँड गुड. जर सगळं अन्न खाऊन पण त्यात जर कमी सारखी आढळत असेल, मग तेव्हा लास्ट ऑप्शन सप्लिमेंट असतो. न्यूट्रिशन बद्दल जागरूकता आपल्या लोकांमध्ये नसते म्हणून ते स्कॅमला बळे पडतात. एक्झॅक्टली. म्हणजे आणि ते हेल्थ म्हणजे मी आजारीच नाहीये तर मला अभ्यास करायची गरज नाही बाबा, बरोबर, असं आहे. तर ते अवेअरनेस येण्यासाठी बेसिक आपल्याला कोणत्या गोष्टी माहिती पाहिजे, किंवा अशा कोणत्या वेबसाईट्स किंवा अशा कोणत्या गोष्टी की ते मला टॅली करता यायला पाहिजे की हे कितपत खरं आहे. एक्झॅक्टली. आता तुम्ही वर्कआउट करून आता तुमचं जे काही गोल आहे, मसल गेन आहे और फॅट लॉस आहे और वेट गेन आहे, तशा हिशोबाने तुम्हाला आहार घेतला पाहिजे. आणि आहार गेला, आता ह्या नॉलेजबद्दल आता बऱ्याच गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तुम्ही रिसर्च करा. रिसर्च म्हणजे कसं, काही पुस्तकं वाचा, न्यूट्रिशनचे पुस्तकं वाचा, कुठल्या चांगल्या डायटिशियनचे पुस्तकं वाचा, नंतर तुम्ही कुठल्या चांगल्या डायटिशियनचा सल्ला घ्या, पण तुम्ही स्वतःहून प्रयोग करू नका. आता परत ते उदाहरण आधीचं मी रिपीट करतो. आता तो कोणतं तरुण गिल, बरोबर, त्याचं वय 50ला टेकला आहे तो ऑलमोस्ट, आणि तो काय सांगतो यूट्यूबवरती, मी कॉम्पिटिशन लेवलची बॉडी केली आहे, मी सकाळी मॅगी खातो, दुपारी केक खातो, संध्याकाळी सिगरेट मारतो, फलाना टिकलाना सगळं. आता हे मुलं बघून काय म्हणणार, आईला मग डाएटसाठी कष्ट घेण्यापेक्षा मी चायनीज मॅगी केक आणि सिगरेटी मारतो, त्यांनी बॉडी बनेल, बरोबर. आणि आपलं ब्रेन असं आहे ना, जे वाईट आहे ना ते पहिले ग्रॅप करणार. नाही, हा तरुण गिल तो बोललाय ना, जो कोण आहे तो बरोबर बोललाय, ते खाऊन बॉडी बोलणार आहे ना. हां, बरोबर. पण काही इन्फ्लुएन्सर आहेत त्यांना माहिती आहे की काही मायनस बोलल्याने सुद्धा व्ह्यूज जास्त मिळतात. हे सगळे व्ह्यूजचे ॲक्च्युअली नाटकं आहेत. ओके, तर आता आलं न्यूट्रिशनचा भाग. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल पोळी खाताय, और उदाहरण तुम्ही एक मूठभर और ग्रॅमच पकडू, 100 ग्रॅम तुम्ही मटकी वगैरे कडधान्य खाताय, तर तुम्ही जरा रिसर्च करा ना, अभ्यास करा की त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट किती आहेत, त्याच्यामध्ये प्रोटीन किती आहे, त्याच्यामध्ये फायबर किती आहे. ओके, ते सगळं जर तुम्ही स्टडी केलं ना, तर तुम्हाला जगात कोण वेडं बनवू शकत नाही, कोणच नाही. तर साधारण व्हेज आणि नॉन व्हेज डाएट साधारण नॉट एक्स्ट्रीम लेवल बेसिक कसं असलं पाहिजे, आणि त्यात चीट मील कसं आपण टाकू शकतो, ते कसं असलं पाहिजे. चीट जरी करत असू तरी त्याच्या योग्य वेळा, बरं, म्हणजे सकाळी घ्यायचं, संध्याकाळी घ्यायचं, बरोबर. आणि तुम्ही कसं फॉलो करतात. आता तुम्ही ड्रॉप केलंय वेट बरोबर, 15 ते 16 किलो तुम्ही काही काळात ड्रॉप केला, तर तुमची प्रोसिजर काय होती. ओके, मी आता सप्टेंबरपासून मी ॲक्च्युली माझं झालं काय
मी जूनमध्ये मी कोविड प्लस डेंग्यू हे दोन्हीनी पॉझिटिव्ह होतो, दोन्ही व्हायरसनी पॉझिटिव्ह. सो तब्येत एवढी खराब झाली की मला ICUमध्ये जायची वेळ आली. सो ट्रीटमेंट एवढ्या हेवी मेडिसिन्सचे झाल्या की मला कोविडमधनं बाहेर येणं गरजेचं होतं आणि प्लस डेंग्यू पण. मग डॉक्टरनी काहीतरी आता मसलमध्ये डायरेक्ट इंजेक्शन देतात, मला कळते स्टेरॉइड कुठले तरी देतात मला बाहेर येण्यासाठी. पण ते बाहेर आल्यानंतर मला वेट एवढं पोटान व्हायला लागलं, मी 110 किलो झालो. बापरे. तर मी ठरवलं नाही काहीतरी केलं पाहिजे. पण म्हटलं आपण कुठला आर्टिफिशियल सोर्स वापरायचा नाही. तर मी आता सप्टेंबरला मी प्लॅन सुरू केला आणि आत्ता मी 110वरनं 91 kg झालेलो आहे. अच्छा. मी कुठलंही आर्टिफिशियल सोर्स वापरलेला नाही आहे. मेन म्हणजे घरातलं जे खाणं आहे तेच मी सगळं खाल्लेलं आहे. आता मी त्यात अवॉइड काय केलेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. आपल्या घरातलं पूर्ण जे आपलं ताटात अन्न जे पूर्वीचा पॅटर्न जो ठरला आहे, पोळी म्हणा तर भाकरी म्हणा, भाकरी, भात, भाजी, कोशिंबीर, त्यानंतर जे काय म्हणतो ना आपण चटणी वगैरे भाजी, तर हे सगळं ॲक्च्युली न्यूट्रिशियस आहे. त्यांनी वजन वाढत नाही. म्हणजे काही सांगतात ना तुम्ही कार्बोहायड्रेट टोटल बंद करा, पोळी बंद करा, भात बंद करा, हे बंद करा, ते बंद करा, ह्यानी काय होतं तुमची इम्युनिटी पडते, तुम्ही बारीक होतात. लीन होणं आणि बारीक होण्यात खूप फरक आहे, हे जाणून घ्या सगळ्यांनी. ओके, लीन होणं म्हणजे तुमचे फॅट्स कमी होतात आणि तुम्ही बारीक होणं म्हणजे तुम्ही सगळी तब्येत घालवताय, मसल लॉस. हां, लोकांना फॅट लॉस आणि वेट लॉसमध्ये हा डिफरन्स माहीत नाही आहे, तो एक जाणून घ्या. आता कोणी विचारलं मला वेट लॉस करायचा आहे, मग तेथेच कळतं हा जरा अर्धा ज्ञान घेऊन आलेला आहे. ओके, वेट लॉस म्हणजे तुम्ही मसल पण घालवताय, फॅट पण घालवताय. फॅट लॉस म्हणजे तुम्ही फक्त फॅट घालवताय आणि मसल प्रिव्हेंट करताय. सो मी काय केलं त्याच्यामध्ये की मी नॉनव्हेज खातो. ओके, तर मी बॉईल एग्स खायचो. एक मीलला मी बॉईल एग्स, त्यासोबत नॉर्मल जेवण, पोळी, एक पोळी, भात, भाजी, त्यासोबत 3 अंडी. नेक्स्ट मीलमध्ये तर मी आपलं भाज्या घ्यायचो जे अवेलेबल असेल ते. असं नाही की ब्रोकोली, अवोकाडो वगैरे हे असलं हे स्टायलिश चोचले नाही. आता तुम्ही अवोकाडो घ्या, ते 200 रुपयाला एक फळ मिळतं. कितपत परवडणार आहे तुम्हाला? एवढी बी असते त्याची. हां, ते बी काढून टाकायची. ते तुम्हाला कितपत परवडणार आहे? त्यापेक्षा नॉर्मल फूड मिळतं त्यात नाही घ्या. मी अवॉइड काय केलं, बेकरी अवॉइड करा तुम्ही, रिफाईंड प्रोडक्ट अवॉइड करा, रिफाईंड शुगर अवॉइड करा. हे शुगरने सगळी घाण केलेली मार्केटमध्ये. रिफाईंड शुगर अवॉइड करा. हे 3-4 आणि पाम ऑइल, हे सगळ्या गोष्टी तुम्ही रिफाईंड गोष्टी अवॉइड केलं तर तुमचं घरचं खाऊन अजिबात वजन वाढत नाही. मी पोळी खातो, भात मी दाबून खातो. मी सकाळी आणि संध्याकाळी माझा 1 डबा कुकरचा असतो तेवढा भात खातो मी. आणि ट्रस्ट मी, विश्वास ठेवा माझ्यावर, अजिबात वजन वाढत नाही त्याने. हां, तुम्ही भात वगैरे खाऊन झाल्यावर गेलात मस्तपैकी चहा वगैरे गेला, साखर टाकलेला, मग वजन वाढणार असं आहे. आणि उपाशी राहून तर फॅट लॉस त्याहून कधी करू नये. हां, मी सगळं खाऊन पिऊन करतो. आणि पण एक आहे की तुमचं रुटीन ठरलं पाहिजे. म्हणजे 9 वाजता म्हणजे 9 वाजताच ब्रेकफास्ट व्हायला पाहिजे. 1 वाजता म्हणजे 1 वाजता जेवण, म्हणजे आपल्या बॉडीला ती सवय लागते की या वेळेला हे होतं. आणि हे रुटीन जर पाळलं ना बरोबर त्या वेळेलाच तुमचं पोट साफ होतं. ते एक रुटीन बरोबर त्यात मॅच होतं. सो इट्स ऑल अबाउट डिसिप्लिन. आणि फिटनेस हा गेमच सगळं डिसिप्लिनचा आहे. म्हणजे आता मी तुम्हाला असे पण उदाहरणं दाखवतो, करोडो रुपये पडलेत पण हे ढेपाळ असे आडवे चिडवेत सगळे बरेचसे असे आहेत एक्झाम्पल. आय एम नॉट इन्सल्टिंग दॅट पर्सनॅलिटी, बट पैसा असून तुम्ही फिजिक बनवू शकत नाही. तुमच्या शिस्त डिसिप्लिन असेल तर तुम्ही ते अचीव करू शकता. असं आहे. तर बाबा करोडपती आणि व्यायाम करायला माणसं ठेवले तसं नाही. तसं नाही होत कधी. व्यायाम करायला माणसं ठेवले, बरोबर नाही, तुला स्वतःला ते करायला लागणार आहे. एक्झॅक्टली. हा, भलेच तुला नॉलेज कमी असेल तर तू नॉलेजेबल माणसं हायर कर, बरोबर, पण शरीर तुला कमवायला लागतं. बरोबर, त्याशिवाय तुला काही ऑप्शन नाही. बरोबर खरं आहे. आणि मेन म्हणजे कसं, ते आता बरेचसे मी व्हिडिओज बघितले. ओके, आणि हे न्यूट्रिशन पण आहे ना, काही न्यूट्रिशनिस्ट पण खूप भारी आहेत. म्हणजे एक जर व्हेजिटेरियन असेल ना, ती बोलणार की नॉनव्हेज खाऊ नका, नॉनव्हेजनी असं होतं, नॉनव्हेज तसं होतं. एक कट्टर नॉन व्हेजिटेरियन असेल ना, ती व्हेजमधलं हे खाऊ नका, व्हेजनी वजन वाढतात. असं आहे. प्रत्येक जण आहे ना आपल्या सोयीप्रमाणे बनवतो. वेगन आलंय. हां, ते बाबा ते सगळ्यात भयानक. आता वेगनचा एक ट्रेंड नवीन आलेला आहे. ओके, आता तुम्ही गुगल करा. ओके, इंडिया B12 आणि प्रोटीन डेफिशियन्सीमध्ये टॉप 10 मध्ये. का टॉप 10 मध्ये आपला भारत? कारण आपण न्यूट्रिशनला व्हॅल्यू देत नाही. आणि हे का झालं माहिती आहे का? जे ब्रिटिशकालीन तेव्हा सगळी आपली वाट लागली. त्याच्या आधी
भारतामध्ये जेवढे न्यूट्रिटिव्ह फूड असायचं तेवढं कुठे नसायचं. म्हणजे भाकरीमध्ये केवढे फायबर्स आहेत. ओके. आणि ब्रिटिश आल्यापासून पोळी आली, ब्रेड आले, मग त्यानंतर मग चायनामुळे साखर आली. साखर काय आपल्या इकडचं उत्पादन नाही आहे. ओके. आपण ते हायब्रिड जे 19 म्हणतात ना 70 नंतरची पिढी आहे ना, ती हायब्रिड सुरू झाली सगळी. मग आपण या स्टेजला आलोय की हे सगळं खाऊन आता कॅन्सर, डायबिटिक्स, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक्स हे सगळं निर्माण झालं. हे सगळं हायब्रिडमुळे. बरोबर. हे सगळं अवॉइड केलं पाहिजे. आणि पूर्वीचं जे आपलं जे पॅटर्न आहे ते फॉलो केलं पाहिजे. त्यात पण एक ट्रिकी क्वेश्चन आहे हा, की एक जण म्हणतो माझा आजोबा 4 भाकऱ्या खायचा, 4 भाकऱ्या मजबूत असं 1 लिटर दूध प्यायचा, त्यांचं वजन वाढायचे नाही. आपण एक चपाती खाऊन कसं काय वजन वाढतं. पण एवढं लक्षात घ्या तेव्हाचे व्हॉल्यूममध्ये खायचे. आता विचार करा 20 किलोमीटर आपण चालू का? तेव्हाचे 20 किलोमीटर कामाला चालत जायचे, 20 किलोमीटर चालत यायचे. उदाहरण सांगतो, वजं घेऊन. गावातले बायका 5-5 किलोमीटर डोक्यावर हंडा घेऊन चालतात. कुठून फॅट वाढेल? सगळं जे आहे ते सगळं युटिलाइज होतं ना बॉडीमध्ये. सो पूर्वीचं घेऊन पण एवढं टोमणं वाजवून चालणार नाही. पूर्वी हे करायचं म्हणून मी आता करतो. तुझे शारीरिक कष्ट आता काय आहेत ते तू बघ. तेव्हाचे लोक भूक लागल्यावरच खायचे. बरोबर. अन्न कमी होतं आणि भूक लागल्यावरच खायचे. असं नाही की बाबा क्रेविंग नावाचा प्रकार नव्हता. मिड नाईट क्रेविंग, बरोबर, असले प्रकार तेव्हा नव्हते. हे सगळे चोचले याच्या पलीकडे काही नाही. आता फिजिकल ऍक्टिव्हिटी नको आहे आणि उपाशी राहून मरतात असं झालंय. म्हणजे पोट नको वाढायला, मग एक काम करतो मी जेवतच नाही, मी मील स्किप करतो. कशाला पाहिजे मील स्किप करतो तू? अरे जा ना, तू चाल ना, पळ जाऊन कुठेतरी. पण आता एक कन्सेप्ट पण अशी आहे की आपले ते उपास असतो. बरोबर आहे. हा देवाचा वार आला और कुठला वारा उपास. आता हे एक धार्मिक विषय, त्यात एवढं काही हात घालत नाही मी. पण कुठला देव सांगत नाही माझ्यासाठी तू उपाशी बस. बरोबर. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्ही उपासना करत असाल तर शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की उपास म्हणजे काय की तुम्ही दूध आणि फलाहार घ्या. कुठल्या देवाने असं और कुठल्या आपल्या धर्मात असं दिलं नाहीये की तुम्ही साबुदाणे खा, रातळ्याचा कीस खाऊन त्याचे वेफर बनवा, नाहीतर बटाट्याचे वेफर बनवा. हे सगळ्या लोकांनी आहे ना आपले जिभेचे चोचले म्हणतात ना ते पुरवण्यासारखं ते त्यांनी सोयीनुसार बनवलंय सगळं. उपवासाचं बर्गर, पिझ्झा याचं बाकी आला पण असेल. मी मिसळ ऐकली आलेली आहे कुठेतरी बघितलं मी उपवासाची मिसळ. आणि आता काय थालीपीठ. इतका पैसा आहे, इतके लोक अवेअर होत आहेत कोविड नंतर, पण तरी काही लोक होल्स आहेत मोठे, लोक हे होत आहेत मिसगाईड होत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की ॲज अ फिटनेस एक्सपर्ट म्हणून, कोच म्हणून, की सरकारने कोणते बदल केले पाहिजे रूल्स अँड रेग्युलेशन मध्ये? कारण आज उठून सुटून कोणी गाईड करतं किंवा कोच बनतं, बरोबर, तर ते ऑथराइज पर्सनच व्हायला पाहिजे का, किंवा क्रॉस चेक केलं गेलं पाहिजे काही गोष्टी? बरोबर नाही, एक्झॅक्टली. जसं आता ते डॉक्टर आता आहे बघा, आता डॉक्टर त्यांची डिग्री घेतल्यानंतरच ते हॉस्पिटलमध्ये त्यांना राईट्स असतात ऑपरेट करायला. ओके. तर डॉक्टर जसे हेल्थला ट्रीट करतात तसंच ट्रेनरसुद्धा हेल्थच्या रिलेटेडच तो सगळी ट्रीटमेंट देत असतो. ट्रीटमेंटच्या वेळी म्हणजे जे काही एक्सरसाइज वगैरे वॉट एव्हर इट इज. तर गव्हर्नमेंटने मला वाटतं असं GR काढला पाहिजे, असे रूल्स अँड रेग्युलेशन्स काढलेच पाहिजेत. कारण की कोणी येऊन ट्रेनर बनेल, म्हणजे ज्याला सायंटिफिक नॉलेज नाही आहे और त्याकडे ना त्याचं शिक्षण आहे और ना प्रॅक्टिकल नॉलेज आहे, तर मग तो काय होणार, मग तो समोरच्या क्लायंटसोबत ते एक्सपेरिमेंट करणार. मग त्याचं उदाहरण म्हणजे मगाशी सांगितलं जशी डेथ होऊ शकते, लॉंग टर्म इंजुरी होऊ शकते, तसं नको व्हायला म्हणून जसं काही म्हणजे बरेच कंट्रीजमध्ये तसं आहे. US मध्ये म्हणा, कॅनडामध्ये म्हणा, ॲब्रॉडला बरेच असे आहेत की तुम्ही भले सर्टिफाईड असाल, तुम्ही इंटरनॅशनल सर्टिफिकेशन एक वेगळं करावं लागतं. त्यानंतर तुम्हाला त्यांची एक एक्झाम वेगळी द्यावी लागतात. 2-3 एक्झाम असतात, ते तुम्हाला पासआउट करावे लागतात. मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या जिमचं कोचिंगची जे काय पॅटर्न आहे तुम्हाला त्याचं एक वेगळं ट्रेनिंग घ्यावं लागतं. मग त्याच्यानंतर तुम्हाला तिथे परमिशन मिळते. सो हे सगळे म्हणतात ना एक रूल्स अँड रेग्युलेशन असणं फार गरजेचं आहे, जे आपल्याकडे फार लाईटली आहे. बरेच जण असं म्हणजे तुझी तब्येत दिसते तू बन ट्रेनर, हा एक ट्रेंड खूप आपल्याकडे झालेला आहे. ते नको, ते डायरेक्ट हा जीवाशी खेळल्यासारखं होतं ते. एक्झॅक्टली. किंवा मग असं काहीतरी पाहिजे का की जिम मध्ये होणाऱ्या प्रत्येक घटनेला तो मालक रिस्पॉन्सिबल पाहिजे, इंजुरी पासून. तर जरी तो त्याचा तो मरण पावला, बरोबर,
कोणत्याही प्रकारचं नुकसान जरी असलं बरोबर. तरी तिथले ट्रेनर्स किंवा मालक रिस्पॉन्सिबल पाहिजे, कारण की तुम्ही तिथं असताना हे का झालं, बरोबर. आता म्हणजे त्या घटनेची पूर्ण तपशीलवार तपासणी व्हायला पाहिजे, तरच हे लोक सुधारतील. असं काय वाटतं का तुम्हाला? बरोबर. आता हा प्रश्न तुझा बरोबर आहे, पण याच्यामध्ये एक आता एक असं आहे की मालक हा रिस्पॉन्सिबिलिटी का पूर्ण घेऊ शकत नाही. आता ह्याच्यात दोन गोष्टी आहेत. आता जर एक व्यक्ती पर्सनल कोचिंग घेत असेल, जेव्हा पर्सनल कोचिंग घेतो ना, मग तेव्हा कम्प्लीट रिस्पॉन्सिबिलिटी त्या जिमच्या कोचची असते आणि तो पर्सनली गाईड करत असतो. आणि जे बेसिक येतात ना, आता बेसिक ते स्वतःहून करतात, यूट्यूबमधनं वर्कआउट बघून येऊन ते स्वतःहून आपलं ॲक्टिव्हिटी करतात. मग त्यासाठी मग काय होतं, मग ते जिम रिस्पॉन्सिबल राहत नाही. कारण की तुम्ही फी कसली पे करते, आता ते एक फरक सांगतो. बरेच जण म्हणतात आम्ही फी पे केली आहे तर तुम्ही 100% बघा, असं नाही होत. ओके, आता तुम्ही उदाहरण ट्रेनमधनं ट्रॅव्हल करताय, ओके, तुम्ही जनरलचं तिकीट काढून तुम्ही फर्स्ट क्लासने जाऊ शकता का? और तुम्ही रिझर्वेशन कोचने जाऊ शकता का? नाही. रिझर्वेशनसाठी तुम्हाला एक वेगळं तुम्हाला बुकिंग करावं लागतं, कारण की तुम्हाला वेगळी सर्व्हिस मिळण्यासाठी. तसंच ह्याच्यामध्ये आता तुम्ही बेसिक फीस पे करता, तर त्याच्यात कसं असतं की तुम्ही त्या मशिनरीजचा उपभोग घेण्यासाठी ते चार्जेस पे करता. बरोबर. आता त्या सेटअपची कॉस्ट असते 2-2, 3-3 कोटी असतात जिमच्या सेटअपची, कारण स्वस्त नाही येते. तर आपण काय करतो, 10,000 रुपये मंथली इयरली पे करतो. ओके, तर ते तुम्ही ते जागा वापरण्याची तुम्ही फी पे करता. त्यासुद्धा त्याच्यामध्ये कॉमन कोचिंग मिळतं, पण त्याच्यामध्ये ते रिस्पॉन्सिबल राहत नाही. पण तुम्ही पर्सनल कोचिंग घेता, मग तेव्हा ते 100% रिस्पॉन्सिबल राहतात. मग ते लिहून घेतलं पाहिजे ना. बरोबर. तुम्ही बेसिक कोचिंग घेताय तर तुम्हाला कोणती इंजुरी झाली तर वी आर नॉट रिस्पॉन्सिबल ॲट ऑल. बरोबर. किंवा असं असेल तर आम्ही नाही, ते करून घेतात ॲक्च्युली ॲडमिशनच्या वेळेला. बऱ्याच ठिकाणी 99% करून घेतात. ओके, फक्त ते की पर्सनलमध्ये ती ट्रेनरची जबाबदारी असते कसं हाताळायचं. पण जोपर्यंत तो व्यक्ती जिम फ्लोअरवर आहे तोपर्यंत ती ट्रेनरची जबाबदारी. ओके, हां. पण तो जिम फ्लोअरवरनं एकदा तो बाहेर गेला तर मग बरेच जण कसे आहेत, तुम्हाला हेही सांगतो, वर्कआउट केल्यानंतर बाहेर जाऊन तुम्ही बिअर घ्याल, अल्कोहोल घ्याल, स्मोक घ्याल. आता ते घेऊन जर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम झाला तर मग त्यासाठी ट्रेनर रिस्पॉन्सिबल नसतो. बरोबर. तुम्ही जिमवरती तुमचं चला, तुमची ॲक्शन चुकली, तुमचं पोश्चर तुम्ही चुकीचं पोश्चरनी उचलता तरी सुद्धा मी तुम्हाला गाईड केलं नाही, मग तेव्हा ट्रेनर रिस्पॉन्सिबल आहे. मग तू काय करत होतास, हेही रिस्पॉन्सिबिलिटी खरी आहे. पण जिम नंतर तुम्ही वर्कआउट झाल्यानंतर तुम्ही दारू घ्याल, तुम्ही कुठलं व्यसन कराल, मग त्या इंजुरीला ट्रेनर इज नॉट रिस्पॉन्सिबल, और ती जिम रिस्पॉन्सिबल नसते. ते तर आहे. पण लहानपणी सगळ्यात ऐकलेली अफवा म्हणजे बियर पिऊन बॉडी बनते. कशाने? बियर पिऊन बॉडी बनते अशी सगळ्यांनी ऐकलेली आय थिंक अफवा आहे. ती अफव्याच्या मागचं लॉजिक सांगतो. जे असे एकदम म्हणतात ना अंडरवेट असतात, 40 किलो वगैरे, एकदम बारीक, म्हणजे फार असा हाडाचा सापळा दिसेल असं. तर काय व्हायचं की आता आपल्याकडे 2-3 बॉडी टाईप्स आहेत की एक जण काय, मी 2 मध्येच हायलाईट करतो, एक जण खाल्लं की पटकन फुगतो. बरोबर. एक जण असे असतात त्यांना 10 वडेपाव खायला घालते का फुगत नाहीत पटकन, त्याचं तेवढं डायजेस्ट करून घेतं. तर ही अफवा कशी निघालेली की बिअरमध्ये असतात खूप कॅलरीज असतात, बॅड कॅलरीज असतात, ते गेले की डायरेक्ट तुमचं ते लिव्हरला त्रासच होतो. तुम्हाला माहिती, ते बिअर पिऊन फॅटी लिव्हर होतो बरं का, फॅटी लिव्हरचा इश्यू होतो. तर ते कॅलरीज गेल्यावर त्यांना फुगल्यावर का वाटतं, त्यांना ते तेव्हा अफवा वाटायची की नाही ते बिअर घेतल्याने माझी बॉडी झाली, तर ते फुगतं, ते कॅलरीजनी चरबी जमा होते. अच्छा, असं आहे. तसं काही नाही येते. आणि ते अल्कोहोल, आता आपण हेल्दी बोलतोय पण तरी अनहेल्दी टॉपिक आता निघालाय. तर आपल्याकडे ड्रिंक्स घेण्याची पद्धत आणि फॉरेनमध्ये ड्रिंक घेण्याची पद्धत डिफर करते. एक्झॅक्टली, खूप ते फरक म्हणजे ना, तो डायरेक्ट हेल्थवर इम्पॅक्ट आहे. आता फॉरेनमध्ये बरेच ठिकाणी बघितलं ना, आता फॉरेनचं काय बाहेरचं एवढं कौतुक नाही सांगत मी, पण बघा ना, बरेच जण मला मित्र उदाहरणं देतात, अरे ते बाहेरचे मस्त ड्रिंक करतात, त्यांना काय होत नाही, आपलेच लोक बरोबर ते लिव्हरचा इश्यू नाही तर काही नाही काही ऑर्गन फेलियरनी मरतात. म्हटलं हे बघा जरा लॉजिकली विचार कर, आपण आपल्या इकडचे काय खातात, म्हणजे आपल्या इकडचे म्हणजे आपण माणसं ड्रिंक घेतली कुठलीही घेऊ, बियर घेतली नाही तर कुठली हार्ड ड्रिंक घेतली, खायला काय घेणार त्यासोबत, तळलेला पापड, घाण तेल, वाटाणे, नंतर तळलेली डाळ, नंतर वॉटेवर, सगळं तेलकट बुलकट, जेवढं घाणेरडे, शेजवान चटणी लावून चकली, जेवढं घाण असेल ना तेवढं सगळं घेणार. आणि जेव्हा तुम्ही अल्कोहोल कन्झ्युम करता त्यासोबत तुम्ही न्यूट्रिशियस काहीच खात नाही, मग तुमच्या लिव्हरमध्ये फक्त अल्कोहोल जाते आणि ती लिव्हर काय करते, ती ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब करून घेते.
म्हणतात ना ते लवकर किक बसणं. हा. लवकर किक बसणं असतं ते याच्यामुळे असतं. घाणेरडं खाऊन एम्प्टी स्टमक तुम्ही अल्कोहोल घेऊन बुंगलं म्हणजे झालं, विषय संपला. आणि तेच हेल्थ फिटनेसवाले पण कसे, म्हणजे मी चांगलं हे सांगत नाही आहे, बरेचसे फिटनेस सांभाळायला पण कधी कधी म्हणतात माझे मित्र कसे घेतो ते, म्हणजे काय करतात, व्हेज असतील तर पनीर कबाब वगैरे घेऊन बसणार, म्हणजे त्यासोबत पनीर खाणार, नॉनव्हेजवाले चिकन खाणार, फिश खाणार, सलाड खाणार, बरोबर. मग ते काय होतं, अल्कोहोल कन्झ्युम करतात तुमच्या पोटात फूड पण जात आहे, हेल्दी फूड जात आहे. हेल्दी फूड जात आहे म्हणून काय होतं की तुम्हाला लवकर ती चढणार नाही आणि लवकर ती ब्लडमध्ये डायल्यूट होणार नाही, असं आहे. आणि आपण जे खातो ना त्याच्यामुळे लिव्हरला फक्त अल्कोहोल मिळते, चणे बिणे खाऊन काय होत नाही, म्हणजे अल्कोहोल सोबत तुम्ही घेता तेव्हा जेव्हा तुम्ही भरपूर खाल्लं पाहिजे. आपल्याकडे उलट आहे, तुम्ही कधीही बघा, जे देशी पिणारे असतात ना, ते कामगार म्हणा नाही तर कोणी म्हणा, ते देशी पिणारे असे काटकुटे असतात, झिजलेले असतात. ते का झिजलेले असतात, त्यांना खायचं काय म्हणजे ते खातच नाही, ते डायरेक्ट अशी रॉ घेणार, काहीतरी 2-4 वाटाणे बिटाणे खाणार त्याच्यासोबत, दॅट्स इट. बरोबर. कारण की चटण्याच्या पैशात दुसऱ्या दिशा येतं ना. पॉइंट आहे. तू 20-25 रुपयात तू चटणा घेशील, त्यात दुसरी क्वार्टर येते भाई. बरोबर. हा, मग त्याच्याऐवजी असं नाही म्हणणार चल बाबा मी 25 रुपयाची काकडी गाजरा घेतो, घेऊ शकता ना तुम्ही त्यासोबत. म्हणजे आपण काही प्रमोट करत नाही, पण अवेअरनेस, एक आयडिया तरी असली पाहिजे. म्हणजे तुम्ही अल्कोहोल कन्झ्युम करताय ना, तुम्ही पोटभर खा, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला चला पनीर बिनीर चिकन बिकन असं वाटलं खूप महागडी गोष्ट आहे, मग ठीक आहे ना, घरच्या घरी तुमच्याकडे जे असेल अंडी घ्या. अंडी महाग नाही आहेत, आता कोणी बोलू शकत नाही अंडी महाग आहे. 6-7 रुपये कोणालाही परवडतात. आता एक जण जोकच झाला होता याच्यावरनं, सर आम्हाला अंडी वगैरे जमणार नाही, ते 6-7 रुपयाला एक, म्हणजे एका वेळेला 20 रुपये. आणि तोच माणूस 20 रुपयाच्या दिवसातनं 5 बिड्या मारताना दिसतो, हे बरोबर परवडतं. जेव्हा फिटनेसचा प्रश्न येतो ना, तेव्हा सर ते प्रोटीन पावडर एवढी महाग असते, अंडी एवढे महाग असतात. हाच व्यक्ती तुम्हाला शनिवारी पार्टीमध्ये 2-3 हजार रुपये उडवताना दिसतो. अगदी. आणि एका बेसिक डॉक्टरची फीजच 500 ते 700 रुपये फक्त, बरोबर, कन्सल्टेशन फी. बरोबर. भेटायची मेडिसिन तर ते बरोबर सेपरेटच आहे. एक्झॅक्टली. तर खरं आहे, हा पॉईंट खरंच बरोबर आहे. आता प्रोटीनचा प्रश्न आला तर बरेच जण म्हणतात सर एवढं महाग प्रोटीन आहे, मग नको आपण स्वस्तातलं बघूया. तो पण स्वस्तातलं म्हणजे त्याच्यामध्ये काय भेसळ आहे काय नाही, त्या पण टॉपिकवर आपण येऊया. तरी प्रोटीन, हा आता टॉपिक निघालाच आहे, तर कोणतं प्रोटीन वापरलं पाहिजे आणि प्रोटीन मध्ये स्कॅम कसे होतो? हा, प्रोटीनचा स्कॅम हा आपल्या देशात सगळ्यात मोठा स्कॅम आहे. ओके. सगळ्यात मोठा स्कॅम. आणि तो जास्तीत जास्त स्कॅम काय होतो, इम्पोर्टेड ह्याच्यामध्ये. ओके. आता मेन म्हणजे काय करतात, बरेचसे न्यू प्रोडक्ट्स जे लॉन्च झालेले असतात, प्रोडक्टचे न्यू कंपनीज मेनली दिल्लीवरनं सगळे येतात. ओके. तर ते काय करतात, एका जिमला पकडणार, तुम्ही हे प्रोडक्ट घ्या आमचा विकून त्या मी 50% तुम्हाला देतो. त्यांना सुद्धा काही माहीत नसतं आतमध्ये नक्की काय. अच्छा. हां, नक्की हाऊ यू नो प्युरिटी, तुम्हाला प्युरिटी काहीच माहीत नसते. ओके. तर आपण काय करतो, एक सामान्य माणूस काय करतो, आता उदाहरण, आता नावाजलेलं 50-60 वर्ष जुना ब्रँड ऑन म्हणून मार्केटमध्ये जो US मध्ये मॅन्युफॅक्चर व्हायचा, आता तेच इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर होतो विथ सगळं रॉ मटेरियल US मधनं येतं आपल्याकडे, अमेरिकेवरनं. तर एक जण मला विचारलं की मला 1000 रुपयाला एक डबा मिळतो, इंडियन ब्रँड आहे, दिल्ली मेड आहे वगैरे वगैरे. मी म्हणलं बरं ठीक आहे, पण तुला माहिती आहे का त्याची प्युरिटी काय आहे, त्या कंपनीची तू रिसर्च केलं का, त्या कंपनी किती वर्षापासून मार्केटमध्ये आहे. ओके. त्या प्रोडक्टचं लॅब टेस्टिंगचं सर्टिफिकेट वगैरे कंपनीने प्रेझेंट केलं आहे का. ओके. त्याच्यावरती बारकोड आहे का, त्यावरती हॉलोग्राम आहे का, हे सगळं क्रॉस व्हेरीफाय करणं फार गरजेचं आहे. सगळ्यात जास्त स्कॅम होण्याचे चान्सेस ऑनलाईनमध्ये आहेत. लाईक ऑनलाईन साईट ॲमेझॉन म्हणा, फ्लिपकार्ट म्हणा, हे सगळं ऑनलाईनमध्ये काय होतं, इम्पोर्टेडमध्ये पण इम्पोर्टेड सेलर पाठवतो पॅक करून ओरिजिनल, आणि हे जे मधले असतात ना डीलर, ते काय करतात, ओरिजिनल एका डब्यापासून ते 3 ते 4 डुप्लिकेट्स बनवू शकतात त्यांचे सॅम्पल्स घेऊन, भेसळ करून. हो, भेसळ करून. आणि एकच हॉलोग्राम नाही तर बारकोड तेच डुप्लिकेट बनवून एकाचे डबे 4 बनतात. एक जात आहे हरियाणाला, एक येते महाराष्ट्रात, एक जात आहे दिल्लीला, एक जात आहे पंजाबला. कोणाला कळणार आहे हा एकच डबा माझ्याकडे चालाय का, तो 4 ठिकाणी आहे. ओके. तर मी असं रिकमेंड करतो की जर या भेसळीपासून सर्वांना वाचायचं असेल और सेफ घ्यायचं असेल तर तुम्ही त्या प्रॉपर कंपनीच्या साईटमधनंच परचेस करा, ऑथराईज साईट.
आणि मेन म्हणजे त्या जे काय तुम्ही प्रोटीन वगैरे घेताय त्याचं तुम्ही लॅब टेस्ट रिपोर्ट वगैरे काय आहे, कंपनीनी साईटवर काय अपलोड केलं आहे ते सगळं तुम्ही चेक करा. आणि रेप्युटेड कंपनीचंच घेतलेलं मला वाटतं जातं सेफ अँड बेनिफिशियल आहे. कारण तुम्ही स्वस्तातलं करून 1000 रुपयाचे 5 डबे तरी खाल्लेत ना तरी तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. पण एकच तुम्ही जो 2500चा जो काय वॉट एव्हर तुमचा ट्रस्टेड ब्रँड आहे, जसं माझं उदाहरण ट्रस्टेड ब्रँड आहे ऑन. ओके, तर मी ऑनचं 1 किलोचा डबा जर मी घेतला तर एकामध्ये मला ती रिकव्हरी फील होते. पण तुम्ही तेच 5 डबे तुम्ही हलक्यातले घेतलेत एकदम, ते तुम्हाला तरी मला रिझल्ट मिळणार नाही. चीट मील कसा असला पाहिजे आणि तो खरंच असला पाहिजे का, आणि तो कसा ऑर्गनाइज केला गेला पाहिजे, हा एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कारण की आता डाएट जेव्हा हा कॉन्सेप्ट येतो ना जेव्हा फिटनेसमध्ये, तेव्हा 2 गोष्टी होतात. एकतर काही लोक 2-2 महिने 1-1 महिना डाएट करतात, पण त्यानंतर एवढा नॉर्शिया येतो ना डाएटचा की ते डाएट असं सोडून देतात की डाएट केल्यानंतर जेवढं त्यांनी अचीव केलं असतं ना त्यांना डबल घाण करून मोकळे होतात. फ्रँकली स्पीकिंग, तुरुंगातून बाहेर निघल्या. हा एकदम म्हणजे महिनाभर जेवढं पाळलं असेल ना तेवढं दुसऱ्या महिन्यात डबल टिबल खाऊन डबल वाढतात. सो ह्याला एक चांगलं म्हणजे असं आहे की तुम्ही आठवड्यात ना जेव्हा तुम्ही नवीन डाएट सुरू करत असाल तेव्हा असं करायचं, आठवड्याभर डाएट करायचं. ठीक आहे, मंडे टू सॅटर्डे शनिवारपर्यंत डाएट करायचं आणि संडेला तुम्ही चीट मील करू शकता. म्हणजे कसं आहे तुम्हाला दोन्ही समाधान मिळेल की मी आठवड्याभर चांगलं फॉलो पण केलं आहे आणि शनिवारी मला हवं ते खाऊ शकतो. बरोबर. ओके, तर सुरुवातीला असं करायचं. तर ती पण चीट मीलची सुरुवात कशी करायची, पहिला मील जो सकाळी उठल्यावर जे काय असेल ते थोडं हेल्दी खा. पहिला मील असतो कारण उपाशी पोटी असतं, आपलं पोट उपाशी असतं, तर तेव्हा आपण जे खातो ते आपल्या अंगी लगेच लागतं. तर म्हणून उपाशी पोटी आपण काहीतरी हेल्दी खावं. ते खाल्ल्यानंतर जेव्हा तो दुपारचा मील येतो तर तेव्हा तुम्हाला हवं ते खा. अच्छा, हवं ते खा, वॉट एव्हर. तू बिर्याणी खा, मिसळपाव खा, पिझ्झा खा, बर्गर खा, तर जी मनात इच्छा आहे ना ते सगळं खाऊन घे आणि पोटभर खा. पण तो दुपारचा एकच मील. ओके, कारण की त्याच्यानंतर टायमिंग तरी 3 नंतर किंवा 1 नंतर 2 नंतर. हा म्हणजे 3च्या पुढे नको. अच्छा, 3च्या आधी वाटेल ते खा तुम्ही. मग 3च्या नंतर काय की आता तुम्ही 3 नंतर तर काय दुसऱ्या दिवसापर्यंत झोपणार नाही आहेत, बरोबर. 3 नंतर तुमची ऍक्टिव्हिटी रात्री 9-10 वाजेपर्यंत काही ना काही चालू असणार आहे. बरोबर. मग त्या टाइम ड्युरेशनमध्ये तुम्ही जे काय खाल्लेलं आहे ते पचून जातं. अच्छा, आणि मग परत तुम्ही बॅक टू रुटीन येतात. ओके, म्हणजे तुम्हाला हवं ते खाल्ल्याचंही समाधान मिळतं आणि चीट केल्याचा पश्चातापही होत नाही. बरोबर. आणि आठवड्याभर तुम्ही डिसिप्लिन पाळलं तर तो चीट मीलचा जो दिवस असतो तर तेव्हा तुम्हाला जास्त जंक फूड जाणार सुद्धा नाही, इच्छा असून पण जाणार नाही. कारण तसं तुमचं ॲपिटाईट झालेलं असतो, तशी बॉडीने तुम्हाला ॲडॉप्ट केलेलं असतं. ते एक सुरुवातीचं झालं. आणि त्याच्यानंतर तुम्ही 15 दिवसाचा टाइम फेस करा. म्हणजे 15 दिवस तुम्ही स्ट्रिक्ट फॉलो करा आणि 15व्या दिवशी तुम्ही हे करा, चीट करा. म्हणजे पार तुम्ही 1 वाजता पार अनलिमिटेड मिसळ घेऊन बसला तरी चालेल. वा. कारण की ती जाणारच नाही, मी गॅरंटी देतो तुम्हाला. सो तसं पॅटर्ननी केलं तर तुम्ही डाएट एन्जॉय कराल आणि चीट मील घालायचं तुम्हाला समाधान मिळेल, प्रेशर येणार नाही. एक्झॅक्टली. थँक्यू सो मच, तुम्ही आपल्या पॉडकास्टवर आलात आणि आपण एक हेल्दी चर्चा केली. येस. आणि आता न्यू इयर सुरू होणार आहे तर बरेच लोक जिमला जातील. ओके, तर सगळ्यांसाठी माझं एक आव्हान आहे की तुम्ही तुमची हेल्दी जर्नी सुरू करण्याच्या आधी तुम्ही कोणासोबत ती सुरू करतायत, तुमचे कोचेस त्या लेवलचे सर्टिफाईड आहेत का, त्यांना त्या लेवलचे नॉलेज आहे का, किंवा ते असेल तर ते क्रॉस चेक कसं करता येईल. तुम्ही जे फूड कन्झ्युम करणार आहात, न्यूट्रिशन असेल, प्रोटीन असेल, ते क्रॉस चेक कसं करायचं आणि सर्टिफाईड लोकांकडनं ट्रेन होण्याचे फायदे कोणते कोणते असतात ते तुम्ही सांगितलं आहे आमच्या पॉडकास्टवर. आणि तुम्हालाही दादांकडनं ट्रेन व्हायचं असेल तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर आम्ही शेअर करू. आणि तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट आम्ही देतो की नील नितीन मुकेश सारखे तुम्ही दिसतात. अरे तुमचे काही आते भाऊ तर नाहीत ना? नाही. जसं हेल्थवर आपण काम करतो हो ना, तर जसं आपण हेल्थवर काम करतो तसं लुक्सवर काम करायचं असेल तर ट्रॅडिशनल फ्रेम सोडा, नवीन लुकसाठी नवीन फ्रेम वापरा. एकदम बरोबर आहे की नाही? आणि हा लुक एकदम छान दिसतोय. थँक्यू सो मच. तर तुम्हाला असे चष्मे पाहिजे असेल, असा लुक्स पाहिजे असेल, गॉगल्स पाहिजे असेल तर मोशीमध्ये स्पेन्सिटी मॉलला हे चष्मे तुम्हाला मिळू शकतात. त्यांचा ॲड्रेस मी देतो. थाउजंड्स ऑफ फ्रेम्स तिकडे अवेलेबल आहेत आणि खूप साऱ्या ऑफर्स आहेत. न्यू इयरसाठी पण ऑफर्स आहेत की फ्रेम फुकट आहे, फक्त ग्लासचे पैसे चार्ज होते. क्या बात आहे. मी सुद्धा नक्की येईन शॉपिंगसाठी. हो, आणि फ्री होम डिलिव्हरी सुद्धा आहे. आणि आपलं नाव सांगितल्यावर डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. स्पार्कल ऑप्टिकल्सचा नक्की व्हिजिट करा आणि हेल्थ इम्प्रूव्ह करायचं असेल तर यांना व्हिजिट करा. हेल्थ विथ लुक
असं एक डेडली कॉम्बिनेशन आपण नवीन वर्षात घेऊन जाऊयात. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि हेल्दी राहा आणि हेल्दी खा.